मी काँग्रेसला मतदान केलेले नाही, करणार नाही आणि मेलो तरी काँग्रेसचा मी वैरी आहे. 5 वर्षातून डायरेक्ट ते पहिले इलेक्शनच्या आधी आले होते आणि डायरेक्ट आता आले. मतदानासाठी तुम्ही येता 4 वेळा येता, पण आम्ही बोलवलं तुम्ही म्हणता की आम्ही घरी नाहीये. नाही, मी अमोल कोल्हेला आम्ही आता इथं 5 वर्ष झाले कधी पाहिलंच नाही. फक्तच अभिनयाच्या जोरावर ते निवडून नाहीत येऊ शकत. कोणी आढळरावचं पाटील ओनली दिलीपच. आढळराव ना पहिल्यापासून होते म्हणजे. आणि अमोल कोल्हे कसं आत्ता 5 वर्ष, पण लोकांचं बरंच म्हणणं आहे की ना त्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलं नाही. 5 वर्षातून डायरेक्ट ते पहिले इलेक्शनच्या आधी आले होते आणि डायरेक्ट आत्ता आलेत. हां, कामं पण एवढे हे नाही केले त्यांनी. पण एवढे फेमस अभिनेत्यामुळं हे नाही ना, कामं पण केले पाहिजे ना. हां, तसं आढळरावांनी केलेले आहेत कामं. हां, आणि त्यांना महेश दादाचा मेन सपोर्ट आहे. महेश दादाच्या ह्याच्या खाली आहे ना आपली मंडई आहे, रस्ते हे ते लाईट पाणी ते सगळं चालू आहे. हां, पर दादा सगळ्यांच्या ह्याच्यात आहे ना सुखादुखात असू द्या उपस्थित राहतात. म्हणजे असं हे नाही भेदभाव नाही कधी, मोठा माणूस गरीब माणूस हे ते मिडल क्लास वगैरे तसं काही नाही दादांचं. कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणाचा सुखात दुखात राहुल दादा असू महेश दादा असू सगळे उपस्थित राहतात. आपण बोलवलं की ना असं हे नाही येणार जमणार नाही मी बाहेर आहे हे ते असले की दादा दोघं सगळे येतात. शिरूरमधून आढळराव पाटील आणि कोल्हे. आम्ही सत्यवादी खेळणार. आम्ही पैसे वगैरे हे जे अशा लाच देतात लोक यांच्यापासून आम्ही अलिप्त आहोत. कारण आजचं जे शासन आहे लोकसभेचं मोदीजीचं सरकारचं जे आहे, मी लहानपणापासून भाजपचा आहे. मी काँग्रेसला मतदान केलेले नाही, करणार नाही आणि मेलो तरी काँग्रेसचा मी वैरी आहे. का? काँग्रेसने आपल्या भारत देशात प्रगती केलेली नाही आहे. आपला गरीब तो गरीब राहिला आणि मोठा तर मोठा होत गेला. मला सांगायचं आहे, गरिबाला एक टाईम राहायला आणि जेवायला 2 टाईम मिळलं तरी पुष्कळ झालं. एवढी प्रगती व्हायला पाहिजे. नुसतंच तुम्ही मोठे होत बसले आणि राजकारण चाललं आहे. महाराष्ट्रात ठराविक घराणी आहेत, कर्नाटक ठराविक घराणी, यांच्यापेक्षा दुसऱ्यांना चान्सच नाही निवडणुकीत. त्यांनी काय बोलायचंच नाही का? आता तुमच्यासारखी समजा बुद्धिमान हुशार लोक असतील, यांनी जे काय थोडंसं यांच्या ह्याच्यात असेल अशा लोकांना, अनुभवी लोकांना द्यायला काय हरकत आहे? कारण तुम्ही आता वयस्कर झाले, तुम्ही बाजूला व्हा ना. आता पाठीमागं पिढी तयार आहे चांगली एकदम ओके. मी पैलवान सांगतो, कुस्त्या मारतील. तुम्ही कामापुरता आमच्याकडे येता आणि नंतर आम्हाला सोडून देता, असा प्रकार नकोय आम्हाला. कारण आमच्या पण अपेक्षा काय आहेत ते तुम्ही केल्या पाहिजेत. आमच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. का तुम्ही मोठे झाला म्हणजे आमच्यापासून मोठे होता काय? तुम्ही तुमच्या ह्याने होत नाही. मग तुम्ही पण आमच्याकडं लक्ष द्या. आम्ही जे आम्हाला हे वाटत आमची कामं जे करत त्याला आम्ही मतदानासाठी तुम्ही येता 4 वेळा येता, पण आम्ही बोलवलं तुम्ही म्हणता की आम्ही घरी नाहीये. असं बोललं नाही पाहिजे. आम्ही किती भेटलो पण आम्हाला एकाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं नाही आतापर्यंत. तर हां, मग असं नाही पाहिजे ना. भारत पाण्याची पण आहे समस्या, भरपूर का समस्या आहेत आमच्या इथं, पण सगळ्या समस्या आमच्या सोडवावत त्यांनी. काका, शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला? कोल्हे, आढळराव पाटील. आढळराव पाटील हे महायुतीचे आणि कोल्हे हे काँग्रेसचे, आपल्या राष्ट्रवादीचे, शरद पवार गटाचे. आता मोदीच्या याच्यासाठी आपल्याला महायुतीलाच मतदान द्यावं लागेल. कारण त्यांना जर निवडून आणलं तरच ते मोदीचं कार्य सफल होईल. बाकी मोदीला सपोर्ट करणं आवश्यक आहे. कारण बाकीच्या ज्या मोदीने जे काय केलेलं काम आहे ते काम चांगलं काम आहे आणि त्याला पुन्हा अजून बरंचसं काही काम करायचं आहे.
त्याच्यामुळं आपल्याला त्या 400च्या वरती सीटा आणून त्याला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे. बरोबर. अमोल कोल्हे खासदार झाल्यापासून कधी फिरकले का इकडे? नाही, मी अमोल कोल्हेला आम्ही आता इथं 5 वर्ष झाले कधी पाहिलंच नाही. बरं. पाहिलंच नाही. परवा दिवशी आले होते म्हणते, पण ते का 10 मिनिटं आले चालले गेले, पुन्हा आलेच नाही. आलेच नाही. राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे आहेत आणि भाजप आणि मित्रपक्षांकडून आढावा पाटील आहेत. बरं. काय वाटतं दोघांबद्दल? दोघांबद्दल सांगायचं झालं, मागचा कार्यकाळ बघायचा झाला, अमोल कोल्हे निवडून आलेले आहेत. पण ज्या यांनी निवडून दिलेलं लोकांनी ते कार्य तेवढं वाटत नाही, ज्या प्रखरतेने करायला हवं होतं ते नाही वाटत. यावेळेस हवा बदलू शकते. आढावराव पाटलांचं हवा आहे असं मला वाटतं. आणि BJPचं कार्यकर्ता आहेत, BJPमधून आता ते उभे आहेत. सो आणि त्यांचं कार्य तर आहेच, प्लस मोदीजींना जर आपल्याला निवडून द्यायचं आहे, कारण राष्ट्रीय नेतृत्व जे आहे, जे आपल्याला हवं आहे, जे जागतिक पातळीवर आपल्याला मोदीजींची गरज आहे आणि तसंच प्रखर नेतृत्व आपल्याला हवं आहे. त्याच्यामुळे आम्ही तरी सपोर्ट आढावराव पाटलांना करणार. आणि पुढे जे कार्य होईल नक्कीच आपल्या मतदारसंघासाठी, जो काही शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे, त्याच्यासाठी आमची खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं. सो त्या नक्कीच ते पूर्ण करतील. आणि मोदीजींना आम्ही सपोर्ट यासाठी करतो आहे, एकतर महिलांसाठी कार्य, आणि सगळेच जे काही मुद्दे त्यांनी मागच्या वेळेस त्यांनी जे काही हे काय म्हणतात आपण, त्यांनी जे काही आपल्याला आश्वासनं दिलं होतं, विजन मांडलेलं होतं, ते त्यांनी पूर्ण केलं आहे. आर्टिकल 370 म्हणा किंवा राम मंदिराचा मुद्दा नक्कीच खूप मोठा मुद्दा आहे हा, जो फक्त सगळ्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत 75 वर्षांमध्ये मी म्हणेन फक्त आणि फक्त राजकीय फायद्यासाठी यूज केलेला. त्याचं आउटपुट काहीच काढलेलं नव्हतं, त्याचा निर्णय कुठलाच घेतलेला नव्हता. तो मोदीजींनी तो करून दाखवलं, जे त्यांनी म्हणलं होतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. अमोल कोल्हेंचं फेम आहे. अमोल कोल्हे एक अभिनेता आहेत, खूप चांगले अभिनेता आहेत, नो डाऊट. अमोल कोल्हे खूप चांगले अभिनेता आहेत, मला पर्सनली खूप आवडतात. पण अभिनय आणि राजकारण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि कामं करणे हाही एक भाग वेगळा आहे. तुम्ही अभिनेता नक्कीच खूप छान आहात, पण तुम्ही त्या पद्धतीने पूर्ण कार्य कराल असंही नाही आहे. आधी शिवसेनेत होते, नंतर राष्ट्रवादीत गेले. ह्यावर मी काही बोलू नाही शकणार, कारण ते त्यांचं वैयक्तिक होतं. पण फक्तच अभिनयाच्या जोरावर ते निवडून नाहीत येऊ शकत कोणी, आणि कोणीच खूप चांगला नेता होईल असं हे नाही आहे. त्यांच्याकडून पण लोकांना खूप अपेक्षा होते, कारण त्यांनी मोठमोठे वादे केलेले आहेत, पण ते पूर्ण झालेत का नाहीत ते लोकच ठरवणार आहेत. आता पुढे येणारच आहे. आढळरावने 15 वर्ष आढळराव होते, त्यामुळे ग्रामीण पट्ट्यात त्यांनी जेवढी निधी पुरवला तेवढा निधी बाकीच्यांना आणू शकत नाही. अमोल कोल्हे भेटले संसदेत बोलण्याचे आणि एवढे प्रसिद्ध अभिनेते आहेत. हे बघा, पुरस्कार संसदेत जाणं म्हणजे ते प्रत्येकाने कार्यक्रम संसदेने कायसाठी जातात, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी जाणार ना. आता तर याला सुप्रियाताईंना पण भेटला आहे, परत श्रीरंग बारलेंना पण भेटला आहे, त्याच्या अगोदर पी चिदंबरला भेटला होता. हां, बरोबर. असे होतं जाणार ना. संसद ती तिथंच लोकशाही येऊन असती. केंद्रात काय होईल असं वाटतं? सत्ता कोणाची? आता 4 जूनला कळू. याच्यात आता मोदी सरकारच येणार, ते मान्यच आहे. काय येणार? अहो, विकास कामं आहेत काही, किंवा त्यांचे एक फेमस आहे ते, म्हणजे जेवढं स्पीडने काम करते त्यामुळे ते येणारच ना. हो, शिरूर मतदारसंघामधनं आढळराव पाटील आणि श्री अमोल कोल्हे आहेत. बरं. यापैकी अजून दोघेही इकडं आमच्या इकडे काय फिरकले नाही आहेत, तर आमच्या इकडचे त्यांनी अवस्था बघावी आणि त्या दृष्टीने आम्हाला काय सुखसोयी करून द्यावेत. आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जो आता इकडे रोड आहे, रोड कमी पडतोय वाहनांसाठी. फुटपाथ जवळजवळ 10 फुटाची झालेली आहे. तर 10 फुटावरती त्याच्यातली जवळ 5 ते 7 फूट सगळे भाजीवाल्यांनी व्यापलेले आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना चालायची वगैरे येण्या जाण्याची एवढी परिस्थिती गंभीर आहे की आम्हाला परत रोडला खाली उतरून चालावं लागतं. कधी मागून चुकून वाहन आलं, आम्हाला ठोकलं तर आम्ही काय करू शकतो. तर या बाबतीत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आता ह्या भागातले जे आमदार आहेत भाजपचे, महेश लांडगे, बरेचसे डेव्हलपमेंट त्यांच्या माध्यमातून चालू आहे, त्यांनी आढळराव पाटलांना पाठिंबा दिला आहे. काय होईल असं वाटतं? आम्ही महेश दादांना तर खूप चांगल्या प्रकाराने ओळखतो आणि आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावरती.
आणि त्यांच्या दृष्टीने आढळराव पाटलांना पण आम्ही सपोर्ट करू नक्कीच. देखिए अधाले साहब हैं जो अपने शिवाजी महाराज को भी प्रतीक कर रहे हैं और अच्छा लगता है कि वो बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं, हम लोग उन्हीं के साथ हैं। और अमोल कोल्हे जी हमारी सोसाइटी में आए, एक ही बार देखा है, ठीक है उन्होंने बहुत अभिनय अच्छा करते हैं, लेकिन अभिनय एक पृष्ठभूमि अलग है, वो पिक्चराइजेशन है, आपको जो स्क्रिप्ट दी जाती है वो किया जाता है। लेकिन रियल लाइफ में जो हीरो हैं अपने मोदी जी हैं, लाइक दैट स्ट्राइक है, सर्जिकल स्ट्राइक है, मोदी जी ने मंदिर बनवाया, राम मंदिर, वो सब छान काम किए, अच्छे काम किए हैं। इसलिए हम लोग सपोर्ट है कि हम बीजेपी के ही जो आमदार आएंगे उन्हीं को हम सपोर्ट करेंगे। और अपने खासदार जो महेश दादा लानके जी हैं वो अपनी बिल्डिंग में, अपनी सोसाइटीज़ में बहुत सपोर्ट करते हैं, हम महिलाओं को भी, और उन्होंने हमें भी किया है कि आपके यहाँ भी मंदिर और ये सब कराएंगे। तो लगता है राम मंदिर के बाद हमारी सोसाइटी में भी मंदिर का जल्दी से जल्दी जीर्णोद्धार होने वाला है। अमोल कोल्हे ते फक्त TV चॅनलवरती फडकणारा माणूस आहे। TV चॅनलमुळं तो ह्या उमेदवारी पदावरती तो निवडून येतो पंचवार्षिक मागच्या, ह्या पंचवार्षिकमध्ये नाही निवडून येणार, कारण त्यांनी कामच केली नाहीत। हे मागच्या वेळेस आहे ना सगळ्यांनी आढळराव पाटलाला पाडलं बरं, पण जेवढे आढळराव पाटलांनी पहिली कामं केलेत त्याचेसुद्धा लीड त्यांनी तोडलेलं नाही। आढळराव पाटलांनी आपलं मंदिरांचे पुढचे सभागृहाची कामं आहेत ना, प्रत्येक गावामध्ये त्यांनी सभागृहाची कामं केलेली आहेत। आणि लग्न सोहळा होतात ना ते त्यांनी ती उभारी दिलेली आहे, ठिकठिकाणी लग्न सोहळा पण होतात। लांडेवाडीला पण केवढा मोठा लग्न सोहळा झाला, मी पण गेलो होतो त्या लग्न सोहळ्याला। बरं, आता महेश दादा आणि शिवाजीराव आढळराव पाटील सोबत आहेत, काय होईल? येणार ना, दोघांची ताकद कशी वाटते? दादाच येणार आहे, एक नंबरचं लीड घेऊन येणार आहे ते। दोघांमध्ये टफ होणार जास्त होणार, आढळराव येतील निवडून। पण तरी डिटेलमध्ये सांगा की काय दोघांबद्दल, काय दोघात काय कुणाच पारड कशामुळे जड आहे? आढळरावचं पारडं जड आहे सध्या तरी आहे। का पण कारण काय एवढं काय महेशदादामुळं जास्त आहे। बरं, आता आपण इथं महेशदादांचं नाव काढलं, महेशदादांनी 1 लाखाचं लीड द्यायचं म्हणजे शब्द दिला, हो शक्य आहे का 1 लाखाचं? होणार ना, शक्य आहे ना। कसं काय विरोधक पण आहेतच की? मग विरोधक असले तरी पण होणार ना, शक्य होणार ना। बरं, या ठिकाणी काय कामं झालेत आपल्या मतदारसंघात? ते गार्डनचे वगैरे झाले, गार्डनची झाले, बऱ्यापैकी कामं झालेत। हां, आणि अमोल कोल्हेंचं काय? अमोल कोल्ह्यांचं सध्या तर काय म्हणजे मिळालं नाही बघायला। बरं, सरकार कोणाचं आहे? BJPचं सरकार येणार। 400 300 तर 100% येणार। 400 300 350 पर्यंत येणार 100%। मतदान संपले की बाकीचे कोणी काही लक्ष देत नाही, काही नाही। का असं करत असते? का असं करत असते त्यांनाच माहिती, ते मोठे होते, गरीबाला काही लक्ष देत नाहीत। गरीबाला लक्ष देणं भाग केव्हा होती त्यांना सही, फक्त मतदानाच्या वेळेसच लक्ष होतं त्यांना की आता आपण त्यांच्याकडून मतं घ्यायचं, आपण मोठे व्हायचे। तर पण अगोदर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, बाकीचे कामं करायला पाहिजे, बाकीचे कामं काही करीत नाहीत ते। आम्ही किती दिवस झाले महेश लांडगे सुद्धा त्यांच्याकडे बरेच वेळेस गेलोच, पण त्यांनी पण आमची समस्या सोडली नाही मंदिराची सुद्धा। मग आम्ही इतके 10 बिल्डिंग केले त्याच्यात, आणि याच्यात मंदिर केलं नाही त्यांनी, मंदिर अगोदर पाहिजे। नाही, आता तरी सध्या शिवाजीराव आढळराव जे आहेत तेच आहेत आणि ते BJPकडनं आहेत, तर आम्ही सगळे BJPलाच छानपैकी सपोर्ट करतो, कारण मोदींनी आजपर्यंत जे काही केलं आहे म्हणजे देशासाठी आपल्या, ते अत्यंत म्हणजे कोणीही करणार नाही अशा पद्धतीने कार्यकाळ चालू आहे त्यांचा। मागच्या 3 वर्ष झालं, म्हणजे 3 टप्पे झाले ज्याच्यामध्ये सलग तेच निवडून येतात। आणि जसं की राम मंदिर, प्राचीताईंनी सांगितलं, राम मंदिर म्हणा किंवा मागे नोटाबंदी केली, त्याच्यामुळं बराचसा फायदा हा आपल्या देशाला झालेला आहे। आणि आम्ही सगळेजण सपोर्ट मोदींनाच करू। तुम्ही मोदींना सपोर्ट करताय, मात्र विरोधकांकडून मुद्दा उचलला जातो की मोदींमुळे महागाई वाढली, महिलांचं किचनचं बजेट बिघडलेलं आहे, गॅसचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर काय वाटतं? नाही, आता मोठे मोठे मुद्दे जेव्हा रिझॉल्व्ह होतात तर छोट्या काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात। आणि असं काही नाही की महागाई काँग्रेसच्या काळात नव्हती, असं काही नाही आहे की ती BJPच्याच काळात आली, तेव्हाही तेवढीच महागाई होती। फक्त कसं असतं, मुद्दे प्रत्येक वेळेला डायव्हर्ट होतात,
तर त्या हिशोबाने एवढं काही किचन महाग झालं आहे, आपण खूप साऱ्या गोष्टी घेतोच, ज्या गरजेच्या आहेत त्या घेतच असतो. असं नाही आहे की आपण म्हणजे तुम्ही शॉपिंगला जाता, मॉलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला महागाई वाटत नाही आणि जेव्हा भाजी घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला प्रचंड महागाई वाटते असं. तर तसं काही नाही आहे, एकदम व्यवस्थित चालू आहे, थोडंफार इकडे तिकडे चालू राहते. त्याचा काही जास्त परिणाम होतो नाही. जय श्रीराम. भाजपच का? आहेत तशी कामं ना इतकी वर्षाचे, बरं. त्यामुळे सांगायची गरजच पडत नाहीये. हां, काय कामं केली अशी मोदींनी की तुम्हाला वाटतं की भाजपचं? इथलं नाही सांगू शकत मी, कारण मला इथं 3च वर्ष झाले, पण ओव्हरऑल आता जे डेव्हलपमेंट बघतीये मी, किंवा मी स्वतः अपंगत्व असलेली ची मुलगी पण आहे, बहीण पण आहे, पण त्यांच्यामुळे जे आम्हाला काही मिळालंय तर ओनली बीजेपीच. खासदार म्हणून अमोल कोल्हेंनी येणं अपेक्षित होतं. ते तसं झालं नाही, मग काय वाटतं तुम्हाला? काय आता वाटून काय, आलेच नाही ना. आता येतील परत मत मागायला दोन्ही बाजूचे उमेदवार. हो आले तर बघू, मग आम्ही बोलू. एक गृहिणी म्हणून काय वाटतं तुम्हाला की जर आता कुणी निवडून येणार असेल किंवा पुढचं सरकार असेल, त्यांनी काय कामं करायला पाहिजे? त्यांनी कामं पहिले आमच्या रोडची केली पाहिजे. रोडला आम्हाला चालायला होत नाहीये. भाजी मंडईवाले बसतात, गाड्या आपलीच लोक गाड्या कशाही लावतात, चालायला होत नाही. आता जिथनं चालायचे फुटपाथ आहे तिथे पण गाड्या लावतात. मग आम्ही वयस्कर माणसांनी कुठे चालायचं? आम्हाला जागाच नाही. संध्याकाळी आम्ही गेलो की आम्हाला भीती वाटते, मागून गाडी लागते का काय. तेवढं ते एक पहिलं काम करा, कारण जिकेपासून ते आमच्यापर्यंत फुल झालेलं असेल, जसे काय जत्रा भरली आहे आमच्या इथे. शिवाजीराव पाटील, आढाराव आणि कोल्हे हे उभे आहेत, पण आम्ही कोल्ह्यांना काही ओळखत नाही आणि ते आमच्याकडे कधी आले पण नाही. हे आढाराव जो पाटील आहे ह्या जनता पक्ष कमळ ह्या पक्षाचे आहे आणि आम्ही पण त्याच पक्षाचे आहोत आणि पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही हा पक्ष पाहत आलेला आहोत. त्याच्यामुळे ह्या पक्षाशी आम्हाला निगडीत खूप असं जवळीक वाटते, म्हणून ह्या पक्षाशी आम्ही जास्त जवळीक आहोत. तुम्हाला म्हणजे आता जो कोणी खासदार निवडून येईल पुढचा, तर काय कामं केली पाहिजेत असं वाटतं? तसं म्हणजे मुख्य म्हणजे पाण्याची सोय आहे आणि इलेक्ट्रिकची सोय आहे आणि लोकांच्या गरजा आहे ज्या काही आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात, ही एवढीच अपेक्षा आहे आपली. केंद्रात अजून एकदा काय होईल वाटतं? का काँग्रेस सरकार येईल का मोदीजी पण आहे? आपल्याला तर खूप असं जवळून वाटते की मोदीजी येतील म्हणून, कारण मोदीजींनी जे जे कार्य केले, आज जर 70 वर्षात जर पाहिलं आपण काँग्रेसच्या काळात त्यांनी किती मोठे म्हणजे कसे कार्यक्रम केले, त्या कार्यक्रमाच्या नुसार जे मोदीजी आले आज 15-20 वर्षामध्ये त्यांनी खूप काही मोठे कामं केलेले आहेत. त्यांच्यामुळे असं वाटते की मोदीजी आले तर आपल्या ह्या देशाचा विकास होईल असं वाटते आपल्याला. भाजप आणि शिंदे आणि पवार यांच्या वतीनं आढळराव पाटील हे उमेदवार आहेत. त्यांना या भोसरी मतदारसंघामधून आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं सर्व भोसरीमध्ये मेजॉरिटी ही आढळराव पाटील यांना या ठिकाणी लांडगे साहेबांनी पाठिंबा दिल्यामुळं आघाडी मिळेल असं माझं मत आहे. काय मिळेल असं वाटतं? कारण कामं मोठमोठ्या सोसायटीमध्ये, म्हणजे आज आमची मंत्रा मुवमेंट सोसायटी घ्या, या ठिकाणी आमदार लांडगे साहेबांना बोलवलं किंवा निलेश बोराटे यांना बोलवलं तर तो दुसऱ्या मिनिटाला हजर होतात आणि त्यामुळे या लोकांची कामं चांगली असल्यामुळं की आमच्यासारख्या सोसायटी यांना सारखा संपर्क राहतो आणि त्यामुळं त्या ठिकाणची लोक फेवरमध्ये आहेत, हे मी या निमित्तानं सांगतो. अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं की त्यांच्याबद्दल बरीचशी नाराजी पण आहे? अमोल कोल्हे साहेबांच्याबद्दल एवढं काही हे नाही, पण लोकांच्यामध्ये संपर्क मोठ्या प्रमाणात या ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचा हे आहे आणि विकास कामाचं महेशदादा लांडगे साहेबांनी मोठ्या प्रमाणात केलं आहे. त्यामुळं आढळराव पाटलांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं या भोसरीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये की मोठ्या प्रमाणात लीड मिळेल